असं आहे. आणि म्हणून त्यानं काय केलेलं आहे, पहिलं अज्ञान निर्माण झालं. आणि हे अज्ञान कोणी निर्माण केलं? अज्ञान ही प्रकृती आहे. आणि परमार्थ करायचं म्हणजे काय करायचं आहे, अगदी सुंदर गोष्ट पहा, तुम्हाला माहिती आहे. आणि फार वेळा आपली झालेली आहे. प्रकृती जी आड होती, देणे सारली परवती, मग प्रतत्व माझी मती शेजार केले. ही प्रकृतीच बाजूला सारायची. आपल्या बुद्धीमध्ये प्रकृती आहे, ही प्रकृती बाजूला सारायची आहे. कारण याच प्रकृतीने ते परब्रह्म तत्व काय केलेलं आहे, झाकलेलं आहे. म्हणजे प्रकृती आड होती, ती देणे सारली म्हणजे त्यांच्या भगवंत त्यांचे श्रीगुरु होते. ती त्यांच्या बुद्धीमध्ये जे अज्ञान म्हणजे अज्ञान नाही का, ती प्रकृती जिनं ब्रह्मतत्व झाकून टाकलं होतं, तर ती प्रकृती भगवंतांनी बाजूला केली नाही का. ती प्रकृती बाजूला केली. आणि ती प्रकृती बाजूला केल्यावर परतत्व, परतत्व म्हणजे काय, परब्रह्म. मग ते परतत्व माझे मती शेजार केले. आणि मग ते परब्रह्म माझ्या बुद्धीमध्ये वास्तव्याला आलं. ते परब्रह्म काय झालं, माझ्या बुद्धीमध्ये वास्तव्याला आलं. साक्षात तो परमात्मा नाही का, आणि जगदाधिपती तो साक्षात माझ्या बुद्धीमध्ये, या ध्येयरूपी घरामध्ये तो काय झाला, वास्तव्याला आला. मग आता तर ही प्रकृती जी आहे ना, तर ही प्रकृती काय करायची आहे, तर हीच प्रकृती आपल्या बाजूला सारायची आहे. आणि ही प्रकृती बाजूला सारण्यासाठी हीच आपण मागच्या पंचदशीमध्ये म्हणून याचे पंचदशी 3 प्रकाराचे केलेले आहेत पहा. पहिला विवेक प्रकरण आहे, दुसरं प्रकाश आहे. पहिलं कसं आहे विवेक, नंतर प्रकाश आणि पुढचा आनंद. ह्या 3 विभागामध्ये काय झालेलं आहे, हे विभागलेलं आहे. तर हे आत्मपा आता महत्वाच्या विषयाकडे आपल्याला यायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, परब्रह्म ज्याला आपण म्हणतो, आत्मतत्व ज्याला आपण म्हणतो, तर या आत्मतत्वाचा अर्थ छान केला. अशी युक्ती पाहिजे. तो काय म्हणजे युक्तीची असा युक्तीचा वापर केला आता कुठे जाते, पॅक केली त्याला. तसं आपण परब्रह्माला काय करायचं, पॅक करायचं आहे. जनाबाईने पॅक केले. जनाबाईने कसं पॅक केलं, गळा बांधून धरला पुंडलिक. तर हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर हे परतत्व समजून घ्यायचं यासाठी तर याला श्रुती, युक्ती आणि अनुभव या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि याच गोष्टींना आत्मज्ञान होतं पहा. अजूनही तुम्हाला सांगतो पहा काय आहे, तर श्रवण आणि मनन. ब्रह्म दृष्टीस दिसेना, ब्रह्म मूर्खाशी असेना. ब्रह्म दृष्टीस दिसेना, ब्रह्म मूर्खाशी असेना. आणि ब्रह्म साधू विना येना अनुभवाशी. आणि ते ब्रह्म मूर्खाला, मूर्खाच्या दृष्टीने ब्रह्म, तो जरी ब्रह्माच्या गप्पा मारतो, नुसत्या ब्रह्माच्या गप्पा मारतो. ब्रह्माच्या गप्पा मारणं म्हणजे वाण देणं नाही का, वाण देणं, पुत्राच्या लग्नाचा सोहळा आयोजित करणं नाही का. वांझेनं पुत्राच्या केलेल्या लग्नाचा सोहळा म्हणजे कसं आहे, नुसत्या त्या गप्पा आहेत. आणि म्हणून काय सांगितलं, तर आता हेच आत्मतत्व आपल्या स्वाधीन करण्यासाठी शास्त्राने ह्या म्हणजे पंचदशीमध्ये आतापर्यंत 3 मार्गाचा अवलंब इथं केलेला आहे. 3 मार्गाचा अवलंब केलेला आहे. आता 2 मार्गाचा अवलंब आपण पाहिलेला आहे. खरं म्हणजे पहिल्यातच निर्णय व्हायला पाहिजे. पहिल्यात जर नाही निर्णय जर झाला तर दुसऱ्यात व्हायला पाहिजे. आणि दुसऱ्यात जर नाही निर्णय झाला तर तिसऱ्यात निर्णय व्हायला पाहिजे नाही का. तिसऱ्यामध्ये तरी निर्णय व्हायला पाहिजे. मग तुम्ही तुला आता 3 वेळा सांगितले, आज तुला 3 वेळा सांगितले, आता सांगणार नाही. जर बोलतो का नाही आपण, तर 3 वेळा सांगितलं, 1 2 3.5 नाही का, 1 2 3.5 स्टार्ट. म्हणजे तसं 3 पद्धतीनं आत्मतत्व या इथं विशद केलेलं आहे. तर पहिलं आहे पंचकोश विवेकाच्या साह्याने आत्मतत्व विशद केले. पंचकोश. आणि हे पंचकोश जे आहेत, तर ह्या पंचकोश कसे आहेत, 5 कोशांनी आत्मा झाकलेला आहे. 5 कोशांनी या स्थूल देहाने आत्मा झाकलेला आहे. त्यानंतर या सूक्ष्म देहाने म्हणजे मन, बुद्धी नाही का, आणि ज्याला प्राण नाही का, मन, बुद्धी आणि प्राण, हे 3 कोश आहेत ना, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि प्राणमय कोश. हे 3 कोश आहेत. या 3 कोशांनी आत्मा झाकला गेलेला आहे. आणि आता आणखी जो पुढचा कोश आहे तर तो म्हणजे आनंदमय कोश नाही का. त्यानेही आत्मा, त्याला नावं दिलेलं आहे
आनंदमय कोश आहे, त्या आनंद कोशाने आत्मा झाकला गेलेला आहे. मग आता म्हणजे ही सगळी प्रकृती आहे बरं का. आता आपल्याला विचार करायचा आहे, ही सगळी प्रकृती आहे. पिंड आणि ब्रह्मांड, प्रकृतीचे मुख्य दोन भाग केलेले, एक पिंड आहे आणि एक ब्रह्मांड आहे. म्हणजे मोठ्या माणसाचा मोठा फोटो असतो, मोठा त्याचा छोटा फोटो करावा, छोट्या फोटोचा काय करावा, मोठा फोटो करावा. तसं पिंड हे छोटी प्रतिकृतीची ही या ब्रह्मांडाची प्रतिकृती आहे. आणि ब्रह्मांड हे काय आहे तर पिंडाची विस्तारित, पिंडाचे विस्तारित स्वरूप म्हणजे पिंडी ते ब्रह्मांड हे शास्त्र वचन आहे. ज्याला पिंड कळलं त्याला ब्रह्मांड कळल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून पंचकोश पहिल्यांदा सांगितलं. तर पंचकोश त्याच्या अगोदर पहा, तर हे प्रकृतीचं स्वरूप मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पंचकोश म्हणजेच प्रकृती आहे. पंचकोश म्हणजेच काय आहे, प्रकृती आहे. आणि प्रकृती म्हणजेच अज्ञान. आता याला 6 नावं दिली, तुम्हाला माहिती, याला 6 नावं आहेत. ही 6 नावं जर तुम्हाला जर व्यवस्थित जर कळली तर बऱ्यापैकी आपल्याला विचार करता येतो. मग पहिलं नाव याचं अज्ञान, याचं नाव आहे. किंवा आता काय म्हणतात पहा, ते ज्ञानेश्वरीमध्ये प्रकृती वेदांतीचे म्हण नाही का, अव्यक्तवादमती, अव्यक्तवादमती, अव्यक्त ऐशे वदंती, सांख्याच्या प्रतीती प्रकृती ही. अव्यक्तवादमती, अव्यक्त ऐशे वदती आणि सांख्याच्या प्रतीती प्रकृती ही. वेदांती येची माया, ऐशे म्हणती प्राज्ञा राया, असो किती बोलो वाया अज्ञान हे. आणि आपला आपले पेया विसरू जो जन्मदेया, तेच रूपया अज्ञानाशी. म्हणजे त्या ठिकाणी अव्यक्त सांगितले, प्रकृती सांगितली आणि अज्ञान सांगितलेलं आहे आणि माया सांगितलेलं आहे, नाही का. हे 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता आपण याला अज्ञान म्हणतात, आता यालाच प्रकृती म्हणतात, यालाच माया म्हणतात, यालाच अव्यक्त म्हणतात. माऊली म्हणतात अरे अर्जुना आणखी काय सांगू, कशाला सांगू, हे सगळं म्हणजे प्रकृती, अज्ञान, माया, ह्या सगळ्याचं तात्पर्य सोपं म्हणजे बस अज्ञान. बाकी जास्त भानगडी पडू नकोस. या म्हणजे याचं अज्ञान. अज्ञान म्हणजे मी कोण कळत नाही आणि ब्रह्मही कळत नाही. ते ब्रह्मतत्व झाकलं आणि हा देह अहंकाराचा प्रकट झाला, हा अज्ञानाचा परिणाम. बस एवढं लक्षात घेतलं म्हणजे काम झालं, नाही का. आणि म्हणूनच पाहता अज्ञान का म्हणतात, हीच प्रकृती आहे. ह्याच प्रकृतीला अज्ञान म्हणतात. हिला ह्या मायेला पहिलं नाव आहे अज्ञान. अज्ञान का म्हणतात तर ही स्वरूपाचं ज्ञान होऊन देत नाही. म्हणजे याला काय म्हणायचं, ब्रह्माचं ज्ञान होऊन देत नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं, अज्ञान. आपल्या ठिकाणी अज्ञान म्हणजे अद्याप आपल्या ब्रह्माचं ज्ञान झालेलं नाही, याला अज्ञान म्हणायचं. त्यानंतर यालाच काय म्हणतात तर शक्ती म्हणतात. शक्ती म्हणतात. आता पहिलं लक्षात घ्या बरं का, अज्ञान लिहिलं नंतर शक्ती म्हणतात. आता शक्ती अगदी यथार्थ आहे. शास्त्राने जी रचना केली ना, शास्त्र म्हणजे तंतोतंत रचना आहे. कांद्या बटाट्याचं माप नाही. शास्त्राची रचना फार काटेकोर असते, फार तंतोतंत असते. शिष्याला निसंशय करणं आणि अगदी यथार्थ ज्ञान त्याला आरूढ करणं, अशी शास्त्राची तंतोतंत रचना असते. आणि म्हणून दुसरा शब्द काय म्हटलेला आहे, शक्ती. शक्ती काय म्हणतात, तरी त्या ब्रह्मापासून विभक्त नाही, वेगळी नाही, ब्रह्माशी अभिन्न आहे. आणि म्हणून त्याला काय म्हणायचं, शक्ती त्याला म्हणतात. आता आपली शक्ती आपल्यापासून एकरूप का वेगळी, आपली शक्ती आपल्यापासून वेगळी करता येते का, वेगळी करता येते का शक्ती. अग्नीची दाहक शक्ती अग्नीपासून वेगळी करता येते का. अग्नीची जी जी गोडी आहे ती तिच्यापासून वेगळी करता येते का. गुळाची गोडी ही जी शक्ती आहे ही वेगळी करता येते का, नाही. मग हीच परब्रह्माची शक्ती आहे. आणि म्हणून यालाच काय म्हणायचं, शक्ती म्हणतात. यालाच काय म्हणायचं, शक्ती म्हणतात. कारण परब्रह्म स्वरूपच आहे, परब्रह्माशी अभिन्न आहे. आणि म्हणूनच काय करते, परंतु परब्रह्माचं कार्य ही स्वतः करते. ही परब्रह्मापासून अभिन्न आहे, त्याच्यापासून वेगळी नाही. आणि म्हणूनच त्याच्या सत्तेने ही कार्य करते. आणि म्हणून हिला काय म्हणायचं, शक्ती म्हणतात. आता यालाच अव्यक्त किंवा प्रधान म्हणतात. याला किंवा प्रकृती आधी आपण घेऊया, प्रकृती. तर हीच काय करते, या विश्वाची रचना करते, ब्रह्मांडाची रचना करते. हीच काय करते, सगळ्या अखिल ब्रह्मांडाची रचना करते. आणि म्हणून हिला प्रकृती म्हणतात. प्रकृती नाही का, ब्रह्मांडाची रचना करते, म्हणून हिला काय म्हणायचं, प्रकृती म्हणतात. आता हीच काय करते तर निर्माण केलेलं ब्रह्मांड आहे आपल्यामध्ये त्याचा लय करते. जेव्हा काय होतो, प्रलय काळ होतो ना, मग जेव्हा ते सगळं विश्व, सगळे ब्रह्मांड
ते काय होतात अव्यक्त दशेमध्ये जातात. जसं उन्हाळ्यामध्ये सगळी शेतं कशी असतात, काळी घोर असतात का नाही, कुठं हिरवं नाही, पीक नाही, गवत नाही, काही नाही, काही नाही. हे सगळं काय होतं. आणि पावसामध्ये पाहिलं तर जिकडं तिकडं हिरवंगार, जिकडं तिकडं पाहिलं सगळं शेत, सगळं रान, सगळं हिरवंगार भरून दिलेलं असतं नाही का. हेच उन्हाळ्यामध्ये काय होतं, लई होतं. मग तसं प्रकृती तशी ही काय करते, निर्माण केलेली सगळ्या ब्रह्मांडाला आपल्या पोटात त्याची आत्मी करते. आणि म्हणून या काय म्हणायचं, अव्यक्त म्हणतात किंवा याला प्रधान म्हणतात किंवा अव्यक्त असं म्हणतात. हा आलं लक्षामध्ये. याला पुढचं आहे, यालाच माया म्हणतात. आता माया काय म्हणतात, माया म्हणतात इथं जितकं अफाट ही काय करीन हे सांगता येत. ही काय करील, किती आश्चर्यकारक, थक्क बुद्धी थक्क करील, अशा प्रकारचं आश्चर्यकारक ब्रह्मांडाची उत्पत्ती करते, नाही त्या गोष्टी निर्माण करते. आणि म्हणून हिला काय म्हणायचं, माया म्हणतात नाही का. हिला माया म्हणतात. आता हिला अविद्या म्हणतात. आता अविद्येच पुढचा शब्द राहिलेला आहे. अविद्या का म्हणतात, कारण विद्येने ही नष्ट होते नाही का. विद्येनं ही अविद्या कशाने नष्ट होते, विद्येने ही नष्ट होते. आणि म्हणून हिला काय म्हणायचं, अविद्या म्हणतात. आता किती झाली, ही झाली कसा म्हणजे. आणि हे तात्पर्य ही सगळी प्रकृतीचा, याला प्रकृती म्हणा, माया म्हणा, अज्ञान म्हणा, किंवा याला अव्यक्त म्हणा, याला काही म्हणा तुम्ही, किंवा शक्ती म्हणा तुम्ही नाही का. परंतु हे नावं जरी वेगळी जरी असली तरी परंतु सगळं कसं आहे, एकच आहे. एकच प्रकृती ही काय करते, हे सगळ्या प्रकारची कार्य ही करते. आता हे कशापासून करते, हे कशापासून करते तर पहिलं कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानवते रे ते रे ते. पहिले कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, काहीच नव्हतं पूर्वी, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, आणि कानवा तेरे तेरे ते. पण तिथे एक ढालगज निर्माण झाली. तर माहिती ढालगज म्हणजे काय, ढालगज तुम्ही म्हणता ना कोणा नको मंडळी, तुम्हाला चांगलं माहिती, तुम्हाला माहिती म्हणून काय, आम्हाला माहिती म्हणून तुम्हाला माहित असणार नाही. ढालगज म्हणजे ही पदवी कोणालाही नसते, सगळ्या बायांना हे साधत नाही, एखादीच असते ती काय करीन सांगता येत नाही, मग तिला म्हणतात ढालगज नाही का. तिला काय म्हणायचं, ढालगज नाही का. मग तेथे एक ढालगज निर्माण, काय सांगताना शब्द वापरलेले, तिनं असं केलेलं आहे ना, तिथे एक ढालगज निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती केली. आणि काय आहे, चंद्र इंद्राची म्हणे बाहुली, इंद्राचं सुद्धा तिनं बाहुलं करून टाकलं. देवांचा राजा इंद्र, त्याला फार तिनं बाहुलं करून टाकलं फार, त्या देवाच्या शक्तीनं नाही का. हे अशा प्रकारचे आहे. असो मग आता ही तर ही ब्रह्मच होतं ना. मग या ब्रह्मापासून काय झालेलं आहे, हे सगळं सगळी निर्मिती झाली आणि आपणही सापडलो. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपला सुख जर पाहिजे असेल नाही का, मुलांनी नेहमी आई वडिलांच्या जवळ राहावं, बरोबर आहे का नाही. नदी सुद्धा काय करते, आपल्या मूळ स्वरूपाकडे जाते का नाही, मूळ स्वरूपाकडे जावं. मुलांनी सुद्धा कुठेही जरी गेले तरी आई वडिलांच्या शेवटी जवळच यावं, आहे का नाही. तसं आपण सुद्धा आपले जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपाकडे जायला पाहिजे. आणि मूळ स्वरूपाकडे जाताना मग ह्या दोन गोष्टी निर्माण झाल्या, म्हणजे प्रकृती आणि ब्रह्म. आता कसं तुम्हाला एक दृष्टांत सांगतो मी, लक्षात येईल नाही का. हे कसं झालं, एक तुम्हाला समजणारा दृष्टांत सांगतो, तुम्हाला लक्षात येईल. तर तुम्हाला भुईमुगा शेंगा माहिती आहेत ना, भुईमुगाच्या शेंगा नाही भुईमुगाच्या शेंगा आहेत ना, तर त्याचा तुम्ही त्याचं तेल करतात. जे तेली मंडळी असतात ना, घाणा असतो त्यांच्याकडं, त्याचं ते तेल तयार करतात. आणि मग त्याचं अगोदर तेल तयार होतं नाही का, त्याचं काय होतं, तेल तयार होतं आणि उरलेल्याची पेंड तयार होते, बरोबर आहे का नाही. उरलेली जे आहे पेंड तयार होते, पेंड. मग तशाच प्रकारची पेंड म्हणजे काय आहे, ही प्रकृती आहे. ही जी पेंड झाली ना, ही पेंड आहे. आणि आधी जे तेल तयार झालं तो म्हणजे ईश्वर आहे नाही का. हे म्हणजे ही एकच होता, आधी शेंगा होत्या, त्याच्यापासून शुद्ध तेल तयार झालं, तोच ईश्वर तयार झाला नाही का.
आणि त्याच्याच पासून पुढे काय झालं, जे निकृष्ट प्रमाण निर्माण झालं त्यालाच काय म्हणायचं, पेट. परंतु त्या पिंडीमध्ये काय आहे, तेलामध्ये टरफलाचा भाग आहे का? तेलामध्ये टरफलाचा भाग नाही, पण त्या पिंडीमध्ये मात्र तेलाचा अंश असतो का नाही? मग परब्रह्मामध्ये प्रकृती नाही, परब्रह्मामध्ये प्रकृती नाही, परब्रह्मामध्ये प्रकृती नाही, पण प्रकृती मात्र मध्ये परब्रह्म आहे का नाही? मग त्या पेंड म्हणतात, पेंडामध्ये तेलाचा अंश आहे का नाही? तसे या जगामध्ये ब्रह्म आहे का नाही? जगामध्ये ब्रह्म आहे, पण ब्रह्म जग आहे का? ब्रह्मामध्ये जग नाही. तुम्ही आता सांगितलं मी झालं तेवढं माझं काम सोपं झालं. मग अशाच प्रकारचं हे काय झालं, ईश्वर आणि जीव निर्माण काय झाले, प्रकृती ईश्वर आणि जग निर्माण झालं. असं जग निर्माण झालं. आता काय करायचं आहे, आता हे जे उद्योग हिनं उद्योग करून ठेवला, ही ढालगड आली आणि हिनं उद्योग करून ठेवला, आता तो निस्तारणं म्हणजे स्वस्वरूपाला जाणं. यासाठी आता विवेक काय आहे पहा. आता पुढचा विचार यासाठी काय सांगितलं तर पहिला प्रकार सांगितला पंचकोश विवेक. पहिला पंचकोश विवेकानं हे ब्रह्मज्ञान मागं श्लोकात सांगितलं. तर हे ज्ञान कशानं होईल तर पंचकोश विवेकाने होतं. आणि म्हणून पंचकोशांचा विवेक केला की ह्या व पंचकोशांचा विवेक केला, ह्या भिंती पाडल्या, हे छतही पाडलं, सगळंच काहीच राहिलं नाही. खाली काय राहिलं, आकाश राहिलं का नाही? आकाश राहिलं. म्हणजे तशा प्रकारचं स्थूल देहाची निवृत्ती केली, सूक्ष्म देहाची निवृत्ती केली, कारण देहाची निवृत्ती केली, खाली चिदाकाश राहिलं का नाही? मग खाली काय राहिलं, चिदाकाश राहिलं. मग तसं आपल्याला काय करायचंय, नारळ फोडला, नारळ फोडला, नारळ फोडला, शेंडी टाकून दिली, करवंटी टाकून दिली, खोबरं घ्यायचं का टाकायचं? खोबरंही टाकायचं का? खोबरंही टाकायचं आणि ते आकाश घ्यायचं. बरेच लोक खोबऱ्याचे नादी लागतात. काय तर शिंडीला सुद्धा सोडत नाही, काय काय त्या नारळाची शिंडी सुद्धा सोडत नाही. त्याचाही काठ्या तयार करतात, त्याचे धंदे चालतात की ते काय मोठमोठे धंदे काठीवर चाललेले ते सोडत नाही का. काही जे करवंटीचे धंदे चालू आहेत, काही खोबऱ्याचा तर काही प्रश्नच नाही. उत्तम प्रतीचे असतात ते खोबऱ्याची नादी लागतात. त्याच्यापेक्षा खालच्या प्रवृत्तीचे ते करवंटीचे धंदे करतात. आणि काय अलीकडचे जे आहेत ते काथ्याचे शेंडीचे ते करतात. आणि उत्तम जे असतात ते खोबऱ्याचा व्यवसाय ते करतात. आणि उत्तमोत्तम असतात ते फक्त चिदाकाश घेतात, ते काहीच घेत नाही, ते फक्त चिदाकाश घेत असतात. पण ह्या चिदाकाशाकडे जाण्यासाठी आपल्याला ह्या तिन्हींना त्याग करावा लागतो. शेंडी कोणी टाकून देईल, करवटी कोणी टाकून देईल, पण खोबरं टाकून देईल. खोबरं कोणी टाकत नाहीत. आणि जो खोबरं टाकतो त्याला चिदाकाश प्राप्त होतो.